श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे। स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते। भक्तांनो, आज विजयादशमीचा दिवस होता। बघा, दसऱ्याचा शुभ मुहूर्त होता। मला वाटते प्रत्येकानेच आपापल्या घरी दसऱ्याचं पूजन केलं असेल। बघा, आजच्या दिवशी आपण शस्त्रांची पूजा करतो, अवजारांची पूजा करतो, आपल्या घरामध्ये कुठले वाहन असेल तर त्यांची पूजा करतो। आजच्या दिवशी आपण शुभ कार्यांची सुरुवात करतो आणि घरामध्ये सगळ्या शुभ गोष्टी करत असतो। बघा, दसऱ्याच्याच दिवशी श्री प्रभू रामांनी रावणाचा वध केला होता आणि या वधामध्ये त्यांनी विजय प्राप्त केला होता। त्यामुळे आजच्या दिवसाला विजयादशमीचा योग असं म्हणतात आणि आजच्या दिवशी प्रत्येक घरामध्ये हा विजयादशमीचा जो योग आहे तो मोठ्या उत्साहाने साजरा करतात। बघा, आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आजच्या रात्री म्हणजे दसऱ्याच्या रात्री झोपण्या अगोदर आपल्याला आपल्या घरातून कुठल्या अशा गोष्टी फेकून द्यायच्या आहेत, ज्या गोष्टी फेकून दिल्याने या गोष्टींसोबत तुमच्या घरामध्ये असलेली जी नकारात्मकता आहे, तुमच्या घरामध्ये असलेलं जे दारिद्र्य आहे, तुमच्या घरामध्ये असलेली जी कुठलीही वाईट शक्ती आहे, या वाईट शक्तीचा नाश होईल। बघा, दसऱ्याच्या दिवशी लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा करणं, शुभ गोष्टींची सेवा करणं हे जेवढं महत्त्वाचं आहे तेवढंच महत्त्व हे या दसऱ्याच्या दिवशी घरातील नकारात्मकता, वाईट शक्ती, वाईट बाधा, कुठलीही नजर बाधा, तांत्रिक बाधा या गोष्टी घरातून बाहेर फेकून देण्यासाठी या दसऱ्याचा दिवस अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। बघा, आजच्या दिवशी असंख्य घरांमध्ये बऱ्याच ठिकाणी आजच्या दिवशी रावणाचा पुतळा करून तो दहन केला जातो, कारण आजच्या दिवशी वाईट शक्तींचा, नकारात्मकतेचा नाश केला जातो आणि यासाठी दसरा जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। बघा, आता आपल्याला आपल्याच घरातून या काही गोष्टी बाहेर फेकून द्यायच्या आहेत, ज्या गोष्टी बाहेर फेकून दिल्याने आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता येईल, घरामधील अवलक्ष्मी बाहेर फेकली जाईल आणि घरामध्ये लक्ष्मी कृपा होईल। बघा, जो पैसा घरात येत नव्हता किंवा पैशांचे कुठेही मार्ग थांबले होते, अगदी व्यवसाय व्यापार जे काही असेल त्यामध्ये जर तुमचे कुठल्याही प्रकारचे आर्थिक तुमच्या ज्या गोष्टी आहेत त्या थांबल्या असतील, मग ते कर्ज असेल, तुमचं लोन असेल, कुठलीही गोष्ट, या सगळ्या गोष्टींमध्ये तुमचे मार्ग जे आहेत ते खुले व्हायला लागतील। फक्त हा एक उपाय तुम्हाला रात्री झोपताना करायचा आहे। बघा, एखादा व्यक्ती समजा खूप आजारी आहे, सतत आजारी असतो, महिना 2 महिने झाला तो आजारीच आहे, वर्ष झालं आजारीच आहे, रिपोर्ट नॉर्मल येतात, मात्र काय झाले कळत नाही, सतत काही ना काही याच्या पाठी सुरू असतं। किंवा एखाद्या घरामध्ये सतत एक आजारी झाला की दुसरा बरा झाला की तिसरा बरा झाला की चौथा, हे सुरूच असतं, कारण त्या घरामध्ये नकारात्मकता जास्त असते, त्या घरामध्ये बाहेरील बाधा म्हणजे बाहेरील जी बाधा असते या बाधेने प्रवेश केलेला असतो, त्यामुळे घरातील कोणालाच सुख नसतं। जर आज हा उपाय तुम्ही केलात, आज या काही गोष्टी फेकून दिल्या तर सगळ्या बाधा समाप्त होतील, सगळ्या जो काही घरामध्ये त्रास आहे तो देखील नष्ट होईल। आता उपाय काय आहे? तुम्हाला आज रात्री झोपताना सगळं जेवण वगैरे झालं, झोपण्याच्या अगदी काही वेळ अगोदर तुम्हाला हा उपाय करायचा आहे। या उपायासाठी काळ्या रंगाचा एक कपडा घ्यायचा आहे, ठीक आहे, काळ्या रंगाचे कापड घ्यायचं आहे। या काळ्या रंगाच्या कापडामध्ये तुम्हाला 5 काळ्या मिऱ्यांचे दाणे ठेवायचे, 5 काळे मिरी ठेवायचे। यामध्ये तुम्हाला थोडंसं अगदी अर्धा चमचा किंवा 1 चमचा म्हणजे जो छोटा चमचा असतो तो चमचा भरून तुम्हाला याच्यामध्ये काळे तीळ घालायचे आहेत आणि थोडंसं खड्यांचं किंवा बारीक जे वाटलेलं मीठ असतं हे मीठ तुम्हाला घालायचं आहे, ठीक आहे। या 3 गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये फक्त घालायच्या आहेत। घातल्यानंतर हा जो उजवा हात आहे, या उजव्या हाताने म्हणजे डाव्या हातामध्ये तुम्हाला हा कपडा पकडायचा आहे, या डाव्या हातामध्ये या सगळ्या गोष्टी ठेवायच्या आहेत आणि उजव्या हाताने तुम्हाला या गोष्टी अशा चोळायच्या आहेत, ठीक आहे। चोळत असताना तुम्हाला माझ्या घरातील इडापिडा नष्ट होऊ दे, माझ्या घरातील नकारात्मकता निघून जाऊ दे, माझ्या घरात सुख समृद्धी येऊ दे, अडलेला पैसा माझ्या घरामध्ये परत येऊ दे, पैशांचे मार्ग खुले होऊ देत, माझ्या घरामध्ये भरभराट होऊ दे, घरामध्ये प्रगती व्हायला सुरुवात होऊ दे, प्रगतीच्या वाट्या सगळ्या मोकळ्या होऊ दे, असं तुम्हाला कंटिन्यू बोलायचं आहे। सगळं तुमच्या जे मनात आहे ते तुम्हाला बोलायचं आहे, बोलत असताना हे चोळायचं आहे। सगळं बोलून झालं, तुमच्या मनातील जे विष असतील, जे काही असतील ते बोलून झालं की त्यानंतर तुम्हाला ह्या ज्या काळ्या कपड्यामध्ये ठेवलेल्या ज्या वस्तू आहेत म्हणजे काळे मिरी, काळे तीळ आणि मीठ, याची एक पोटली बांधायची, म्हणजे याची गाठ मारायची आहे, मग याची पोटली तयार होईल, ठीक आहे। पोटली तयार झाल्यानंतर तुमच्या घरात जो व्यक्ती सतत आजारी त्या व्यक्तीवरून वरपासून खालपर्यंत ही जी पोटली आहे ती तुम्हाला उतरवायची आहे, 7 वेळा उतरवायची आहे। घरातील एखादा व्यक्ती खूप नकारात्मक वाटतो, त्याच्यामध्ये खूप नकारात्मक शक्ती भरलेली आहे, प्रत्येक गोष्टीत नाही, नको, निगेटिव्हच आहे, त्या व्यक्तीवरून 7 वेळा उतरवा।
घरामध्ये एखादा माणूस खूप कलह भांडणं सतत क्लेश करत असो त्या व्यक्तीवरनं उतरवा. असं वाटत असेल की माझं छोटं बाळ आहे पण याला नजर लागलेली आहे, सारखी नजर लागते, त्या बाळावरनं 7 वेळा उतरवा. ज्यांना ज्यांना गरज वाटते त्या प्रत्येक व्यक्तीवरून 7 वेळा ही पोटली उतरवायची आहे. त्यानंतर तुमचा जो मेन दरवाजा आहे, मेन जो उंबरठा तुमचा आहे, या दरवाजावरून वरपासून खालपर्यंत ही पोटली जी आहे ती पुन्हा 7 वेळा उतरवायची आहे. उतरवून झालं की त्यानंतर घराच्या समोर तुम्हाला तोंड करायचं आहे, म्हणजे घराच्या समोर तुम्हाला थोडंसं चालत जायचं आहे आणि जिकडेही तुम्हाला मोकळी जागा दिसेल, जिथेही तुम्हाला असं मोकळं काहीतरी दिसेल, मग ती कचरा असेल, मोकळं रान असेल, एखादं शेत असेल, जे काही असेल, गटार असेल, त्या ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची आहे. फेकून देत असतानाही तुम्हाला सांगायचं आहे नकारात्मकता, माझ्या घरातील बाधा किंवा जे काही म्हणजे आहे त्याचा नाश होऊ दे, आज हे सगळं मी संपवत आहे, असं पूर्ण डोक्यात ठेवायचं की घरातली सगळी वाईट शक्ती त्या पोटलीत पकडून मी आता फेकून देत आहे. हे पूर्ण म्हणजे पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोक्यात, तुमच्या मनातून तुम्हाला हे कंटिन्यू बोलत राहायचं आहे. हे झालं, फेकून दिलं की त्यानंतर घरात यायचं आहे. घरात येण्या अगोदर एक बादलीभर किंवा मगभर पाणी बाहेर ठेवा. पायावरती स्वच्छ पाणी घ्या, त्याने आपलं हातपाय स्वच्छ धुवा. त्यानंतर मग घरामध्ये तुम्हाला यायचं आहे. घरात आल्यानंतर जे तुमचं देवघर आहे, जिथे तुम्ही दसऱ्याची पूजा मांडलेली आहे, त्या ठिकाणी कापूर पेटवायचा आहे, एक कापूर जाळायचा आहे. कापूर जाळत असताना कालभैरव अष्टकम हे 1 वेळा म्हणायचं आहे. ठीक आहे, कापूर पेटवायचा आहे. कापूर पेटवत असताना कालभैरव अष्टकम म्हणायचं आहे. अष्टकम म्हणून झालं की त्यानंतर तुम्ही जसं रोज झोपता त्या पद्धतीने तुम्हाला झोपून जायचं आहे. बघा, हा उपाय केल्यानंतर जर दसऱ्याच्या दिवशी तुम्ही आज हा उपाय केलात तर नक्कीच तुमच्या घरातील नकारात्मकतेचा नाश होईल, तुमच्या घरातील दारिद्र्याचा नाश होईल. कुणीही तुमची लक्ष्मी, तुमचा पैसा, तुमचं घर बांधलं असेल तर 24 तासांच्या आत तुमचं घर खुलं होईल. तुमच्या घरामधील किडापिडा समाप्त होईल आणि तुमच्या घरामध्ये बरकत यायला सुरुवात होईल. पटापट कामं होत जातील, अडकलेली सर्व कामं तुमची मार्गी लागतील. बघा, दसऱ्याच्या शुभमुहूर्तावरती केलेलं प्रत्येक काम हे यशस्वी होतं. कुठलंच काम, कुठलाच उपाय, कुठलीच सेवा फेल जात नाही. आजचा दिवस पुन्हा लवकर नाही आहे, त्याच्यामुळे आजच्या दिवशी हा उपाय नक्कीच करा. आजचा हा उपाय कसा वाटला, आपला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुन्हा एकदा अशाच एका नवीन सुंदर आणि छान व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनाच धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.